हा तर कसं आहे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आता आपण आलोय गावाकडे आपल्या, म्हणजे माझा आजोळ आहे हे. माझं मूळ गाव आहे ती सांगलीमध्ये आहे. आणि आज संध्याकाळी किंवा उद्या मी जाणार आहे तिकडं. मला इथं करमत नाही, त्यामुळं मी आता आलोय. आणि इथं बघा आणखीन इथं आहे ना गाय आहे, आणि गायचं छोटं पिल्लू आहे हे. आमचं नाही आहे, आमचं रानात असतं. आमचं रान जरा डांब आहेत ना, तिकडं पण जाऊन येणार आहे मी आजच. आज संध्याकाळी बहुतेक निघन मी, पण सांगता येते मारतं का. ती आधीपासून होती, मागच्या वेळी आम्ही आदत होतो. हे आत्ता आलं आहे. जे कोणी मालक आहेत त्यांनी इथं त्यांचा चारा ठेवला आहे, तिकडं जाऊन खातात ते. बाकी काय विषय नाही. पण आता आहे ना इथं करमत नाही मला अजिबात. काय विषय, मम्मी बाहेर आहे. हां, काय करताय? निघाला हवे. हां हां, बरं आहे ना? बरं बरं, चालतंय. थांबा, दरवाजा उघडतो मी. हां, बरोबर आहे. तर मग आता काही विषय नाही. बाकी रानात गेल्यावर काय होतंय शेतात ते सगळं दाखवतो तुम्हाला. आत्ता तर जेवण खाऊन झालंय माझं, आणि निघायचं थोड्या वेळानं. आता मी निघालो रानात, आणि समोर आहे ना माकडं आहे ती खूप. ती यायची अंगावर माझ्या. काय झालं तर रेकॉर्ड व्हावं म्हणून मी सुरू केलं आहे. ते बघा वर बसलेत, गेली पळून. काय विषय नाही. ऐक, एवढा जवळ ना. तर कसा विषय आहे ना, मी निघालोय रानात, आणि चारी बाजूला आहे ना माझ्या, म्हणजे असं जंगल टाईपच आहे. इकडं उस आहे, इकडं सगळं जंगल आहे. आणि गावाकडं ह्या गावात आहे ना बिबट्या सुटतात, आणि मी एकटा निघालोय. पण काय विषय नाही, बिबट्या आला तर त्याला पण बघू आपण. काय मागं पुढं बघतोय सारखं, जास्त लांब नाही का. तो जो बंगला दिसतो ना मोठा, तिथंच आहे आपलं रान. आणि मी निघालोय. तिथं कोण आहे नाही माहिती नाही मला, पण कुत्री माणसं खूप पाळून ठेवलं माझ्या आजीने तिथं. मग ते ओळखतात का चावतात मला ते नाही माहिती. बिबट्याच्या आधी तेच मला चावतील. तर हे आपलं शेत आहे असं इकडं, आणि इथं गाय आहेत. हे आपल्या नाहीत, आपल्या शेजाऱ्यांच्या आहेत. इकडं पण शेजाऱ्यांच्या आहेत. आपल्याला मागं असं नका, तिथं समोर उभी आहे. आणि हा तो बंगला मगाशी दिसला होता, तो आपल्या पाहुण्यांचाच आहे. काय विषय नाही. आणि हे एक मागं 2 आहे, तिकडं 3रं आहे. मला एक बी नाही ओळखत आहे. तिथं समोर बैल उभा आहे, शर्यतीचा बैल आहे हो, असं मला वाटतं. आई माराय बघतोय. त्याचं ते तुटलं दावं शिंगांवरच गेलं डायरेक्ट. तो विषयच आहे. तिकडं तो बैल आहे ना कंटिन्यू बघतोय माझ्याकडं, आणि दाव तोडायचा प्रयत्न करतोय. त्याची दोरी तुटली ना, माझं काही खरं नाही. मग पळाय बियायचं नाही रानातनं. इकडं आहे ना मला जोर आठवतोय ना, मी आहे ना इकडे वर्षाने आलो, 4-5 वर्षाने आलो आहे. आणि ह्या साईडला एक तळं होतं, तलाव होता छोटा मोठा. जाऊन बघूया तलाव आहे काय आहे. ते ना तलाव आहे, पण त्या तलावाची पण वाट लागते आता. रस्ता पण नाही जायला. पण इकडं शेत आहे, हे शेत आहे ना इकडं आपलंच आहे. हे शेत तेवढं आपलं नाही आहे. ह्याच्या पलीकडं तो जो ऊस दिसतोय ना, तो शेत आपलं आहे. तो बैल पण आपल्या आईचाच आहे, आणि तिथं 3 होत्या त्या बी आपल्याच आहेत. पण विषय काय माहिती आहे का, हे रस्ता आहे ना आधी इथं नव्हता, आणि आता इथं रस्ता आला आहे. आता माझ्या अंगात कसा विषय होतो माहिती आहे का, आलं आहे ना तर सगळं फिरून जायचं, माझं असं म्हणणं आहे. पण एकट्यानं फिरणं कुठंवर बरोबर आहे ना, ती बी मला नाही कळण झालं आहे. काय मला आहे ना आतनं आवाज येतो आहे काहीतरी बस करून, त्यामुळे आहे ना मी इथं थांबतो आहे. आणि तिकडून रस्ता आत पण जातो आहे. गेलं उडत बाबा एक्सप्लोरिंग. मी निघतो, माझी सकाळची फाटायला लागते इथं. सदा ऐक, दोघं तिघं असतो ना तर काय वाटलं पण नसतं, पण एकटं कुठं काय करतो का.
आता काय विषय माहिती आहे का, मी ब्लॉगिंग करतोय, गावातनं फिरतोय, माझा सेटअप पण बघितला असेल छोटा मोठा, पण गावात आहे ना माणसं आहेत ना, त्यांना असं वाटतं की हो पोरगा कोण आहे आणि हो काय करतोय फोन घेऊन, हे येड्यागत का बोलायचं आहे असं. म्हणजे इथं माहितीच नाही ब्लॉगिंगचा काही विषय आहे आणि सगळी म्हातारी माणसं आहेत, पोरं नाही आहेत कोण. त्यामुळं कोणाला काहीच माहिती नाही हो गडी काय करतोय नक्की इथं येऊन. आणि मला पण लय कसं वाटतंय म्हणून मी आज आपल्या रानात, इथं आपलं कोण माणूस नाही ना काय नाही, मस्तपैकी व्लॉगिंग करा, सगळं करा, कोण काय नाही बोलत आणि बघायला बी कोण नाही इथं. एक दोन माणसांमध्ये तर कसं तरी करू शकतो आपण, पण जर का घोळक्यानं माणसं असतील तर त्यांच्यात तरी काय करू शकतो सांगा. एक तर शहरात चालतं, शहरात माहिती आहे हे उघडी काय करतोय बाबा, आणि इथं कोणाला काय माहितीच नाही आणि व्लॉग पण जरा मोठाच होतोय. पण बघा तर मग अशी मांजरानं तर बिस्किट नाही ती खाल्ली, पण हे भाऊ आहे ना हे बिस्किट खातोय. ह्याला बिस्किट टाकतोय मी, हा खातोय, पण तिथं त्याची मम्मी आहे, ती मला मगाच्या नाशी बघत्या, काहीतरी करतोयच मी ह्याला. काय नाही करत, काय नाही करत, काय नाही करत. बहुतेक आहे ना ही कॅमेरा आणि ती बघून घाबरत्या. मी आहे ना इथं सिनेमॅटिकसाठी जागा हुडकतोय आणि मला आहे ना जागा सापडना. मला वाटतं ती इथं समोर जी झाडं दिसतात ना तिथं चांगला शूटिंग निघत आपला, पण मी जाणार नाही तेवढ्या लांब, कारण की तिकडे समोर झाडांच्या पुढं जंगल आहे. त्यामुळे जंगलात तर नाही जायचं आपण. इथं कमीत कमी पाळायला तर जागा मी भेटेल. इथं कसं आहे सगळं मोकळं रान आहे, त्यामुळं कुठं काय आहे काय नाही दिसतंय तरी. आता ते उघडी पळत आला माझ्या अंगावर तर काय करता, इकडं पळन जंगलात कुठं पळन मी. आता मी जी बिस्किट आणली होती का नाही, मला वाटलं जातील वाया, पण आता मी ते टाकलेत, ह्याला टाकलेत आणि ह्याला टाकलेत, ह्या दोघांना टाकलेत. मला वाटलं काहीतरी चावतीन भुकतीन, पण शांत आहेत. आणि ही आहे ना ही फिमेल आहे आणि तो मेल आहे, मग काय विषय नाही. फक्त आता सुरक्षा करू दे ह्यांनी म्हणजे झालं, बाकी काय नाही. आता मी निघालोय परत घरी, मला फोन आला जेवायला ये आणि मला पण भूक लागली. मी जाणार होतो तिकडं भेटायला, पण सगळी माणसं तिकडंच होती म्हणून त्यांना तिकडंच भेटलो. आणि इकडे आहे ना एक रॉटव्हीलर कुत्रं पण आहे, कधी बी अंगावर येतं, त्यामुळे आता चला जाऊया. आता मी आलोय घरी, आणखीन जेवायचं आता, बाकी काय नाही. रानातनं फिरून बिरून सगळं मी घरी आलो. इकडची चेहरा नीट दिसत असेल. आणि इकडं आहे ना ह्या रूममध्ये मशीन लावल्या ऑक्सिजनची, चालू बंद होती ही अशी, बंदच ठेवूया. आणि आता आहे ना संध्याकाळी आपल्याला जायचं आहे गावाला आपल्या, मग तिथं जाऊन काय काय होतं आहे काय नाही. इथं एकच ब्लॉग असेल ह्या गावाचा, बाकी काय नाही. चला जास्त नाही बोलायचं मला. तर आता ही बॅग आहे आणि आता निघायचं आहे संध्याकाळी, म्हणून ही ट्रायपॉड, ही बर्ड्स आणि ही सगळं टूथपेस्ट आपल्याला ठेवतो आहे बॅगेत भरून. एक फोन तिथे चार्जिंग लावलं आहे, चार्जर बी घेऊन जायचं आहे. तर आता दुसरा दिवस उगवला आहे. आणखीन मी तिकडून परत पण आलो, तिकडून जाऊ म्हणजे जिकडं होतो मी तिकडून दुसऱ्या गावाला आलो आहे. आणि मी जी व्लॉगची एंडिंग आहे ती रेकॉर्ड करायची विसरलो होतो, त्यामुळे मी आता करतो आहे रेकॉर्डिंग. बाकी काय नव्हतं. जर का व्लॉग आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.